Hello dear students, today we are going to learn and understand how to solve practice set 11.3 of chapter number 11 statistics from 8th standard mathematics. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 73 आणि 74 वर प्रॅक्टिस सेट 11.3 दिलेला आहे. यामध्ये टोटल 3 क्वेश्चन्स आहेत. हे सगळे क्वेश्चन्स अतिशय सोप्या पद्धतीने कसे सॉल्व्ह करायचे आहेत ते आपण अभ्यासणारच आहोत. पण त्याही आधी मला सांगा, प्रॅक्टिस सेट 11.1 मध्ये आपण काय अभ्यासलं? येस, व्हेरी गुड. मीन म्हणजे काय आणि ते कसे फाइंड आउट करायचे. त्यानंतर प्रॅक्टिस सेट 11.2 मध्ये आपण अभ्यासलं सब डिवाइडेड बार ग्राफ म्हणजे काय, तो कसा असतो आणि तो ड्रॉ कसा करायचा ते अभ्यासलं. बरोबर. आता प्रॅक्टिस सेट 11.3 मध्ये आपण अभ्यासणार आहोत पर्सेंटेज बार ग्राफ म्हणजे काय, तो कसा ड्रॉ करायचा. चला तर मग लगेचच आपण आपल्या प्रॅक्टिस सेट 11.3 मधील फर्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेऊयात. आणि क्वेश्चन सॉल्व्ह करता करताच आपण पर्सेंटेज बार ग्राफ म्हणजे काय, तो कसा ड्रॉ करायचा आणि इतर सगळे क्वेश्चन्स आपण पाहूयात. सो चला रीड करूयात. काय दिलेलं आहे फर्स्ट क्वेश्चन मध्ये, शो द फॉलोइंग इन्फॉर्मेशन बाय अ पर्सेंटेज बार ग्राफ. ही खाली इन्फॉर्मेशन दिलेली आहे या टेबलमध्ये. ती इन्फॉर्मेशन आपल्याला पर्सेंटेज बार ग्राफ वर शो करायची आहे. सो काय दिलेलं आहे या टेबलमध्ये, डिव्हिजन ऑफ स्टँडर्ड 8 ABCD. आता तुम्ही सुद्धा 8th स्टँडर्ड मध्ये आहात, बरोबर. स्कूलमध्ये जाता. 8th स्टँडर्ड मध्ये तुमची फक्त एकच डिव्हिजन आहे का? तर नाही, तुमच्या आणखी सुद्धा डिव्हिजन्स आहेत. कोणी A डिव्हिजन मध्ये असतं, कोणी B, कोणी C, कोणी D, किंवा कोणाकोणाच्या डिव्हिजन्सचे नावं वेगळे वेगळे असतात. कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगायचंय तुम्ही कोणत्या डिव्हिजन मध्ये आहात. चला आता या टेबल मधले इन्फॉर्मेशन समजून घेऊयात. नंबर ऑफ स्टुडंट्स सिक्युरिंग ग्रेड A. आता त्यांची एक्झाम झालेली आहे, बरोबर. आणि कोणत्या मुलांना म्हणजे किती मुलांना A ग्रेड मिळालेली आहे ते इथे दिलेलं आहे. A डिव्हिजन मध्ये 45 मुलं आहेत, त्यांना A ग्रेड मिळाली आहे. B डिव्हिजन मध्ये 33 आहेत, ज्यांना A ग्रेड मिळालेली आहे. C मध्ये 10, D मध्ये 15 स्टुडंट्स असे आहेत की ज्यांना A ग्रेड मिळालेली आहे. आणि आता मला सांगा, प्रत्येक डिव्हिजन मध्ये नंबर ऑफ स्टुडंट्स सेम आहेत का? नाही. टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स हे पहा या रो मध्ये दिलेलं आहे. A डिव्हिजन मध्ये 60 आहेत, B मध्ये 55 आहेत, C मध्ये 40 आहेत, D मध्ये 75 आहेत. 60 मधील 45 जणांना A ग्रेड मिळालेली आहे A डिव्हिजन मध्ये. B डिव्हिजन मध्ये 55 पैकी 33 जणांना A ग्रेड मिळालेली आहे. C डिव्हिजन मध्ये 40 पैकी 10 जणांना आणि D डिव्हिजन मध्ये 75 पैकी 15 जणांना A ग्रेड मिळालेली आहे. मग मला सांगा, आता तुम्ही कसं काय बरं सांगू शकता की कोणत्या डिव्हिजन मध्ये सगळ्यात जास्त मुलांना A ग्रेड मिळालेली आहे? असे हे नंबर्स पाहून तुम्ही इझिली सांगू शकता का की कोणत्या डिव्हिजन मधील मुलांना सगळ्यात जास्त मुलांना A ग्रेड मिळालेली आहे? नाही सांगू शकत, बरोबर. मग अशा वेळी आपल्याला पर्सेंटेज बार ग्राफ द्वारे आपल्याला सांगता येऊ शकतं की सगळ्यात जास्त कोणत्या डिव्हिजन मधील मुलांना ग्रेड A मिळालेली आहे. मग हा पर्सेंटेज बार ग्राफ कसा ड्रॉ करायचा, तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, तर पर्सेंटेज मध्ये हा जो डाटा दिलेला आहे ना सगळा, A डिव्हिजन, B डिव्हिजन, C डिव्हिजन आणि D डिव्हिजनचा, त्याला पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट करावं लागतं. चला तर मग आपण पाहूयात की 60 पैकी 45 जणांना A ग्रेड मिळालेली आहे, म्हणजे किती पर्सेंट मुलांना A डिव्हिजन मध्ये A ग्रेड मिळालेली आहे. सो त्यासाठी आपण काय करूयात, आता इथे हा टेबल जो आहे तो असा एक्सटेंड करूयात आणि या कॉलम मध्ये राईट करूयात पर्सेंटेज ऑफ स्टुडंट सिक्युरिंग ग्रेड A. आता मला सांगा, A डिव्हिजन मध्ये 60 पैकी 45 जणांना A ग्रेड मिळालेली आहे, म्हणजे किती पर्सेंट जणांना A ग्रेड मिळालेली आहे A डिव्हिजन मध्ये, ते फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला याला 100 ने मल्टिप्लाय करावं लागणार, हो ना. सो चला, 60 पैकी 45 जणांना A ग्रेड मिळालेली आहे, याला मल्टिप्लाय करायचं 100 ने. 100 ने मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला पर्सेंट मिळणार आहे की किती पर्सेंट मुलांना A ग्रेड मिळालेली आहे. सो हे पहा, इथे आहे 45, इथे आहे 60. या दोन्ही नंबर्सला आपण 15 ने डिवाइड करू शकतो, हो की नाही. 15 3s are 45 आणि 15 4s are 60. आता या 4 ने 100 ला डिवाइड करू शकतो इझिली. 4 2s are 4 1s are 4 आणि 4 2s are 8. 10 मधून 8 सबट्रॅक्ट केल्यानंतर 2 रिमेनिंग राहतात. सो 2 0 किती झाले, 20 झाले. आणि 4 च्या टेबल मध्ये 20 आहेत, हो ना. 4 5s are 20. सो इथे राईट करूयात 4 5s are 20. आता 25 इंटू 3 रिमेनिंग काय आहे इथे, 25 इंटू 3. 25 3s are किती, 75. सो 75% मुलांना A ग्रेड मिळालेली आहे A डिव्हिजन मध्ये.
आता बी डिव्हिजन मध्ये किती पर्सेंट मुलांना ए ग्रेड मिळालेली आहे, चला फाइंड आउट करा. कसं करणार, 55 टोटल स्टुडंट्स आहेत. सो टोटल स्टुडंट्स 55, त्यापैकी 33 मुलांना ए ग्रेड मिळाली आहे. चला 100 ने मल्टिप्लाय करा. आता हे पहा, इथे आहे 33, इथे आहे 55. दोघांनाही 11 ने डिवाइड करू शकतो. 11 3s आर 33, 11 5s आर 55. 5 ने 100 ला डिवाइड करा. 5 2s आर 10 आणि 5 0s आर 0. 20 इंटू 3 किती झालं, 20 इंटू 3 60. सो 60%. आता सी डिव्हिजन मध्ये पहा, 40 टोटल स्टुडंट्स आहेत 40 आणि त्यापैकी फक्त 10 जणांना ए ग्रेड मिळालेली आहे. ओके नाही. सो चला, टोटल स्टुडंट्स 40, त्यापैकी फक्त 10 जणांना ए ग्रेड मिळालेली आहे. इंटू 100. इंटू 100 का करतो आपण, कारण त्याला पर्सेंटेज मध्ये आपल्याला कन्वर्ट करायचंय म्हणून. सो हे पहा, आता 10 1s आर 10 आणि 10 4s आर 40. आता या 4 ने 100 ला डिवाइड करा. 4 1s आर 4, 4 2s आर 8. 10 मधून 8 सबट्रॅक्ट केल्यानंतर 2 रिमेनिंग राहिले. 2 0 20 झाले आणि 4 5s आर 20. 25 इंटू 1 किती होणार, 25%. आता डी डिव्हिजन मध्ये पहा, डी डिव्हिजन मध्ये 75 टोटल स्टुडंट्स आहेत आणि त्यापैकी फक्त 15 जणांनाच ए ग्रेड मिळालेली आहे. मग याला पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट करूयात. सो 15/75 इंटू 100. सो 15 1s आर 15 अँड 15 5s आर 75. 5 ने 100 ला डिवाइड करा. 5 ने 100 ला डिवाइड केल्यानंतर आन्सर येतं 20. आता 20 इंटू 1 किती झालं, 20. सो 20% मुलांना, डी डिव्हिजन मधल्या 20%, फक्त 20% मुलांना ए ग्रेड मिळालेली आहे. बहुतेक हे विद्यार्थी आपले लर्न इझिली बाय संध्या वाघचे व्हिडिओज पाहत नाहीयेत, म्हणून त्यांना अभ्यास डिफिकल्ट वाटतोय. तुम्ही जरा शेअर करा त्यांना. चला, आता आपण पाहूयात की हा जो पर्सेंटेज बार ग्राफ आहे तो ड्रॉ कसा करायचा. सो त्यासाठी ग्राफ बुक लागेल आपल्याला. हे पहा, आपण आता अशा प्रकारे ग्राफ बुक घेऊयात. आपला हा जो टेबल आहे तो ऍज इट इज मी इथे घेतलेला आहे. आता इथे नंबर्सची गडबड होऊ शकते, ओके नाही. पर्सेंटेज मध्ये आपण इकडचं कुठलं तरी इथे दाखवून चालणार नाही, म्हणून काय करूयात आपण इथे एक स्पेसिफिक जेवढं गरजेचं आहे तेवढंच खाली राईट करून घेऊयात. ए डिव्हिजन मध्ये 75%, बी मध्ये 60%, सी मध्ये 25% आणि डी मध्ये 20%. एवढंच इथे राईट करून घेऊया, कारण हीच इन्फॉर्मेशन आपल्याला इथे दाखवायची आहे. सो चला, एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस आणि स्केल. आता सगळ्यात महत्वाचं स्केल काय राईट करणार, तर हे पहा, जेव्हा आपण पर्सेंटेज बार ग्राफ ड्रॉ करत असतो तेव्हा आपला स्केल ही कायम सेमच ठेवायची असते, कारण की पर्सेंट म्हणजे पर 100, बरोबर. सो इथे जास्तीत जास्त 100च येणार. 10 20 30 40 50 60 70 80 90 अँड 100, कारण की 100% पैकीच आपण म्हणतो ना, 100% पैकी 75%, 100 पैकी 60%, हो ना. सो स्केल मध्ये कशा प्रकारे घेणार आपण, ऑन वाय ऍक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10%. सो वाय ऍक्सिस वर आपण काय राईट करणार आहोत, पर्सेंटेज. आणि इथे एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस त्याचा जो इंटरसेक्टिंग पॉइंट आहे तो काय आहे, 0. 0 पासून ही जी फर्स्ट लाईन येते ही 1 सेंटीमीटर असते. 0 पासून इथपर्यंतचं अंतर 1 सेंटीमीटर. सो 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10% आपण घेतलेला आहे. सो 0 इथे येणार, इथे येणार 10, इकडे 20 30 40 50 60 70 80 देन 90 आणि मग 100. इथे 100 पर्यंतच पर्सेंट आपल्याला राईट करायचे आहे. आता एक्स ऍक्सिस वर काय आपण शो करणार आहोत, तर 8th स्टँडर्डच्या डिव्हिजन्स. सो इथे राईट करूयात डिव्हिजन, ए डिव्हिजन, बी डिव्हिजन, सी डिव्हिजन आणि डी डिव्हिजन. आता आपल्याला बार ड्रॉ करायचा आहे. आता इथे एक सगळ्यात सोपी गोष्ट काय आहे माहितीये का, सगळ्या डिव्हिजनचे जे बार आहेत ते 100चेच आपल्याला ड्रॉ करायचे. हे पहा, इथे 100 येणार ए डिव्हिजनचा, बी डिव्हिजनचा 100, सी डिव्हिजनचा 100 आणि डी डिव्हिजनचा सुद्धा बार 100चाच येणार आहे. आलं लक्षात. मग जेव्हा कधी लक्षात ठेवायचंय तुम्हाला, पर्सेंटेज बार ग्राफ ड्रॉ करायचा असतो ना, तेव्हा 100चा बार आपल्याला ड्रॉ करायचा आहे, इतकं लक्षात ठेवायचं. आणि आता मग नेक्स्ट आपल्याला काय दाखवायचंय, 75% दाखवायचे, ओके नाही. ए डिव्हिजन मध्ये 75% मुलांना ए ग्रेड मिळालेली आहे. सो 100 पैकी 75%. हे पहा, इथे आपण पर्सेंटेज
ऑफ स्टुडंट सिक्युरिंग ए ग्रेड कोणता बारनी शो करणार आहोत, अशा प्रकारच्या बारनी शो करणार आहोत. आणि हा जो व्हाईट कलरचा बार राहणार आहे रिमेनिंग, तो म्हणजे काय आहे, तो म्हणजे ज्यांना ए ग्रेड मिळालेली नाही. सो हे पहा, आता आपल्याला 75% दाखवायचं आहे. इथे आहे 70, इथे आहे 80, इथे आहे 70, इथे आहे 80. त्या दोघांच्या मधली जी लाईन आहे हे पहा, ही ती काय आहे, 75% ची आहे. सो इथून आपण ड्रॉ करूयात अशा प्रकारचा हा बार. किती पर्सेंट शो करतोय हा बार, 75% शो करतोय. सो 75% मुलांना ए डिव्हिजन मध्ये ए ग्रेड मिळालेली आहे. आणि आता हे जे रिमेनिंग आहेत, रिमेनिंग किती आहे हे पहा, इथे 80 पासून 90 पर्यंत किती झाले, 10. त्यानंतर 90 पासून 100 पर्यंत 10. आणि हे किती, 5, म्हणजे 20 आणि 5. 25% मुलांना ए डिव्हिजन मध्ये ए ग्रेड मिळालेली नाही. आलं लक्षात, 75% मुलांना ए ग्रेड मिळालेली आहे आणि 25% मुलांना ए ग्रेड मिळालेली नाही. मे बी त्यांना बी मिळाली असेल, सी मिळाली असेल, डी मिळाली असेल. ओके, चला आता बी डिव्हिजन मध्ये किती पर्सेंट मुलांना ए ग्रेड मिळालेली आहे, तर 60%. 60 कुठे आहे हे पहा, इथे आहे 60. ही जी स्ट्रेट लाईन आहे इथे. सो इथपासून आपण खाली अशा प्रकारचा ब्लू कलरचा हा बार ड्रॉ करूया. सो 60% मुलांना बी डिव्हिजन मध्ये ए ग्रेड मिळालेली आहे आणि रिमेनिंग जे 40% विद्यार्थी आहेत, स्टुडंट्स आहेत, त्यांना ए ग्रेड नाही मिळालेली. आता सी डिव्हिजन पाहूयात. सी डिव्हिजन मध्ये फक्त 25% मुलं अशी आहेत की ज्यांना ए ग्रेड मिळालेली आहे. सो 25 कुठे आहे हे पहा, ही जी लाईन आहे हे पहा, ही कितीची आहे, 20, आणि त्याच्यावरची ही आहे 30. या दोघांच्या मधली ही जी लाईन येणार ती येणार 25 ची. ओके, सो तिथून आपण एक हा बार ड्रॉ करूयात. आता नेक्स्ट डी डिव्हिजन. डी डिव्हिजनचं पाहण्याआधी मला सांगा, हे पहा इथे सी डिव्हिजन मध्ये 25% मुलांना ए ग्रेड मिळालेली आहे. मग किती मुलांना ए ग्रेड मिळालेली नाही असा जर क्वेश्चन तुम्हाला विचारण्यात आला तर तुम्ही काय सांगाल, 25% मुलांना ए ग्रेड मिळालेली आहे. मग 100 मधून 25 सबट्रॅक्ट करायचे, किती झाले, 75. सो 75% मुलं अशी आहेत की ज्यांना ए ग्रेड मिळालेली नाही. चला आता डी डिव्हिजन किती पर्सेंट आहेत, 20% मुलं आहेत की ज्यांना ए ग्रेड मिळालेली आहे. 20 कुठे आहे, इथे हे पहा. सो इथून आपल्याला हा बार ड्रॉ करायचा आहे. तर मला आता सांगा, कोणत्या डिव्हिजन मध्ये सगळ्यात कमी मुलं अशी आहेत की ज्यांना ए ग्रेड मिळालेली आहे, तर डी डिव्हिजन मध्ये सगळ्यात कमी मुलं आहेत की ज्यांना ए ग्रेड मिळालेली आहे. आणि कोणती डिव्हिजन अशी आहे की ज्यामध्ये सगळ्यात जास्त मुलांना ए ग्रेड मिळालेली आहे, तर डिव्हिजन ए. डिव्हिजन ए मध्ये 75% मुलांना ए ग्रेड मिळालेली आहे. मग अशा प्रकारचे तुम्हाला क्वेश्चन एक्झाम मध्ये विचारले जाऊ शकतात. एखादा बार दिला जाऊ शकतो, बार ग्राफ, आणि त्यावर रिलेटेड क्वेश्चन्स तुम्हाला एक्झाम मध्ये येऊ शकतात. चला तर मग प्रॅक्टिस सेट 11.3 मधला हा जो सेकंड क्वेश्चन आहे ना, तो तसाच आहे, सॉल्व्ह करायला घेऊयात. सो हे पहा, इथे हा पर्सेंटेज बार ग्राफ दिलेला आहे आणि त्यावर रिलेटेड हे क्वेश्चन्स आहेत. सो कसला आहे हा, जरा ऑब्झर्व करूयात. खाली एक्स एक्सिस वर दिलेले आहेत फार्मर्स, अजिता, यश, रवी, सुधा. ब्लू कलरचा बार काय शो करतोय, प्रोडक्शन ऑफ तूर. हे पहा इथे अजिताच्या इथे ब्लू कलरचा जो बार आहे तो तूर प्रोडक्शन शो करतोय, आणि व्हाईट कलरचा जो बार आहे तो काय शो करतोय, प्रोडक्शन ऑफ ग्राम. व्हाईट कलरचा बार ग्रामचं प्रोडक्शन शो करतोय. यशचं पण तेच आहे, ब्लू कलर तूर शो करतोय आणि व्हाईट कलर ग्राम. रवी ब्लू कलर तूर आणि व्हाईट कलर ग्राम. त्याचप्रमाणे सुधाचंही आहे. चला तर मग आता हे सगळे क्वेश्चन्स काय काय आहेत ते पाहूयात, समजून घेऊयात आणि त्यांचे आन्सर्स राईट करूयात. सो फर्स्ट क्वेश्चन, स्टेट द टाइप ऑफ द बार ग्राफ. कोणत्या टाइपचा बार ग्राफ आहे हा, तर हे पहा 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10% दिलेला आहे. पर्सेंट मध्ये दिलंय की नाही हे सगळं, म्हणजे हा कोणत्या टाइपचा बार ग्राफ आहे, दिस इज अ पर्सेंटेज बार ग्राफ. सेकंड क्वेश्चन, हाऊ मच पर्सेंट इज द तूर प्रोडक्शन टू टोटल प्रोडक्शन इन अजिताज फार्म. आता हा अजिताचं दिलेलं आहे बरोबर, प्रोडक्शन तूरचं आणि ग्रामचं. सो टोटल जे प्रोडक्शन आहे अजिताचं, त्या टोटल प्रोडक्शन पैकी तूरचं प्रोडक्शन किती आहे हे पहा. तूर कोणता बार शो करतोय, ब्लू कलरचा. मग
ब्लू कलर कुठे आहे 60 पर्यंत आहे बरोबर. सो 60% काय आहे तूर आहे अजिताच्या फार्मवर. सो इथे राईट करूयात द तूर प्रोडक्शन टू टोटल प्रोडक्शन इन अजिताज फार्म इज 60%. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. कम्पेअर द प्रोडक्शन ऑफ ग्राम इन द फार्म्स ऑफ यश अँड रवी. काय करायला सांगितलंय आपल्याला, यश आणि रवी या दोघांचं ग्रामचं जे प्रोडक्शन आहे फार्म मध्ये त्याला कम्पेअर करायला सांगितलेलं आहे. सो यश हा आहे रवी बरोबर. आणि यांचं कसलं प्रोडक्शन, ग्रामचं प्रोडक्शन. व्यवस्थित केअरफुली क्वेश्चन रीड करायचं आहे, नाहीतर ग्रामच्या ऐवजी तुम्ही तूरचं पाहाल. आलं लक्षात. त्यामुळे कम्पेअर द प्रोडक्शन ऑफ ग्राम. सो ग्राम म्हटलं की लगेच इथं पाहायचंय ग्रामला काय आहे व्हाईट कलरचा बार. सो व्हाईट कलर आपल्याला ऑब्झर्व करायचा आहे. काय करायचंय, यश आणि रवी यांचं ग्रामचं जे प्रोडक्शन आहे त्याला कम्पेअर करायचं आहे. आणि काय करायचंय, स्टेट whose percentage of production is more and by how much. आणि मग आपल्याला सांगायचंय की कोणाचं प्रोडक्शन हे जास्त आहे आणि कितीने जास्त आहे. आता इथे ग्राफ पाहिल्याच आपल्याला लक्षात येत आहे की यशचं प्रोडक्शन ग्रामचं जास्त आहे. पण इथे आपल्याला आन्सर व्यवस्थित राईट करायचंय बरोबर. मग ते कशा प्रकारे राईट करणार आपण, तर हे पहा यशचं ग्राम प्रोडक्शन किती आहे. ग्राम प्रोडक्शन म्हणजे व्हाईट कलर. हे पहा व्हाईट कलर किती आहे 50 पासून 100 पर्यंत. म्हणजे हे किती झालं 50 झालं. राईट करूयात. प्रोडक्शन ऑफ ग्राम इन फार्म ऑफ यश 50%. त्यानंतर ना प्रोडक्शन ऑफ ग्राम इन फार्म ऑफ रवी. रवीच्या फार्म मध्ये ग्रामचं प्रोडक्शन किती आहे, व्हाईट कलरचा बार पाहायचं आपल्याला. हे पहा 70% तूर आहे आणि त्याच्यावरचं जे रिमेनिंग आहे ते काय आहे ग्राम आहे. सो 70 नंतर 100 पर्यंत किती झालं 80, 90 अँड 100. सो 30% बरोबर. 100 मधून काय करायचं आपल्याला 70 मायनस करायचंय. किती राहिले 30. सो 30% झालेलं आहे रवीचं ग्रामचं प्रोडक्शन. हे झालं फर्स्ट क्वेश्चनचं आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला काय विचारलंय की आपल्याला सांगायचंय की कोणाचं प्रोडक्शन जास्त आहे आणि कितीने जास्त आहे. सो जास्त आहे म्हणजे डिफरन्स फाइंड आउट करायचा आहे. सो डिफरन्स इज इक्वल टू 50% मायनस 30%. 50 मधून 30 सबट्रॅक्ट केल्यानंतर ना 20 रिमेनिंग राहतं. सो 20%. सो फायनल आन्सर मध्ये कशा प्रकारे येणार आहे, यश ग्राम प्रोडक्शन इज मोर बाय 20%. यशचं ग्रामचं प्रोडक्शन हे जास्त आहे आणि कितीने जास्त आहे तर 20% ने जास्त आहे. कळलं. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. फोर्थ सब क्वेश्चन इथे आपल्याला विचारलेला आहे, हुज पर्सेंटेज प्रोडक्शन ऑफ तूर इज द लीस्ट. लक्षात घ्या लीस्ट या शब्दाचा अर्थ असतो कमी. हुज पर्सेंटेज प्रोडक्शन ऑफ तूर. प्रोडक्शन ऑफ कसलं पाहिजे, तूर पाहिजे. कोणाचं तूरचं प्रोडक्शन सगळ्यात कमी आहे. सो तूर म्हणजे काय आहे ब्लू कलर. पहा ब्लू कलर सगळ्यात कमी कुठं आहे, सगळ्यात कमी आहे इथे. तो कोणाचा आहे, सुधाचा आहे. चला मग आन्सर राईट करूयात. सुधाज पर्सेंटेज प्रोडक्शन ऑफ तूर इज द लिस्ट. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. स्टेट प्रोडक्शन पर्सेंटेजेस ऑफ तूर अँड ग्राम इन सुधाज फार्म. आता इथे आपल्याला काय विचारलेलं आहे, व्यवस्थित क्वेश्चन समजून घ्या. स्टेट प्रोडक्शन पर्सेंटेजेस ऑफ तूर अँड ग्राम इन सुधाज फार्म. सुधाच्या फार्म मध्ये तूरचं किती पर्सेंटेज आहे प्रोडक्शनचं आणि ग्रामचं किती आहे पर्सेंटेज ऑफ प्रोडक्शन ते सांगायचं आहे. सो तूरचं किती आहे, तूरचं आहे 40%. ब्लू कलर म्हणजे तूर आहे. सो तूरचं आहे 40% आणि रिमेनिंग काय आहे व्हाईट कलर ग्राम आहे. सो 100 पैकी 40% तूर आहे म्हटल्यावर 100 मधून 40 सबट्रॅक्ट केल्यानंतर किती राहतात 60 राहतात. ओके नाही. मग 60% ग्रामचं प्रोडक्शन आहे सुधाचं. सो राईट करूया तिथे. प्रोडक्शन पर्सेंटेज ऑफ तूर इज इक्वल टू 40% अँड प्रोडक्शन पर्सेंटेज ऑफ ग्राम इज इक्वल टू 60%. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात या प्रॅक्टिस सेट मधला लास्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 3. The following data is collected in a survey of some students of 10th standard from some schools. Draw the percentage bar graph of the data. आता इथे 10th स्टँडर्डचा काही डाटा इथे आपल्याला दिलेला आहे, सर्वे नुसार त्यांनी दिलेला आहे आणि पर्सेंटेज बार ग्राफ आपल्याला ड्रॉ करायला सांगितलंय. कसला डाटा आहे जर पाहूयात आपण. स्कूल, फर्स्ट स्कूल, सेकंड, थर्ड अँड फोर्थ स्कूल. 4 स्कूल्स आहेत
त्यांचा सर्वे करून काही डाटा कलेक्ट केलेला आहे. कसला आहे डाटा? तर इन्क्लिनेशन टुवर्ड्स सायन्स स्ट्रीम. इन्क्लिनेशन म्हणजे काय? तर आवड असणे किंवा झुकाव असणे. इन्क्लिनेशन टुवर्ड्स सायन्स स्ट्रीम म्हणजे असे मुलं की ज्यांना सायन्स स्ट्रीम घ्यायची आहे, ज्यांना सायन्स आवडतं आहे, सायन्स स्ट्रीम. आणि इन्क्लिनेशन टुवर्ड्स कॉमर्स स्ट्रीम असे स्टुडंट्स की ज्यांना कॉमर्स घ्यायचं आहे, कॉमर्स आवडतंय त्यांना. सो फर्स्ट स्कूलमध्ये सायन्स स्ट्रीम घेणारे किती आहेत? 90 आहेत. सेकंड स्कूलमध्ये 60, थर्ड स्कूलमध्ये 25 आणि फोर्थ स्कूलमध्ये 16 स्टुडंट्स आहेत की ज्यांना सायन्स स्ट्रीमकडे जायचं आहे, त्यांना आवडतंय. आणि कॉमर्स स्ट्रीमकडे किती जणांना जायचंय? फर्स्ट स्कूलमध्ये 60, सेकंडमध्ये 20, थर्डमध्ये 25 आणि फोर्थमध्ये 24. आता आपल्याला पर्सेंटेज बार ग्राफ ड्रॉ करायला सांगितलेला आहे. आता जर असा विचार करा, पर्सेंटेज बार ग्राफ ड्रॉ करण्यासाठी इथे आपल्याला टोटल स्टुडंट्स दिलेले आहेत का? जर टोटल स्टुडंट्स, जसं की क्वेश्चन नंबर 1 मध्ये आपल्याला टोटल स्टुडंट्स दिलेले होते, हो की नाही? टोटल इतके इतके स्टुडंट्स आहेत, मग त्यामधल्या इतक्या स्टुडंट्सला A ग्रेड मिळालेली आहे, बरोबर. पण इथे टोटल स्टुडंट्स त्यांनी दिलेले नाहीयेत. इथे काय दिलेलं आहे की 4 स्कूल्स आहेत, त्यातील इतक्या मुलांना सायन्सला जायचंय, इतक्या मुलांना कॉमर्सला जायचंय. सेकंड स्कूलमध्ये इतक्या मुलांना सायन्सला, इतक्या मुलांना कॉमर्सला. आणि पर्सेंटेज बार ग्राफ ड्रॉ करायला सांगितलंय. पर्सेंटेज बार ग्राफ ड्रॉ करण्यासाठी आपल्याकडे टोटल हवी, तेव्हाच आपण पर्सेंट फाइंड आउट करू शकतो, हो की नाही? चला तर मग आपण टोटल फाइंड आउट करूया तिथे. सो त्यासाठी अशा प्रकारे मी हा टेबल एक्सटेंड केलेला आहे. इथे राईट करूयात टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स. सो 90 प्लस 60 किती झाले? 150. 60 प्लस 20 80. 25 प्लस 25 50. 16 प्लस 24 40. आता इथे आपण टोटल राईट करून घेतलेलं आहे की फर्स्ट स्कूलमध्ये टोटल किती स्टुडंट्स आहेत, सेकंड स्कूलमध्ये टोटल किती आहेत, टोटल पैकी किती जणांना सायन्स आवडतंय आणि किती जणांना कॉमर्स आवडतंय. ओके. आता पुढे आपल्याला पर्सेंट फाइंड आउट करावं लागणार की सायन्स स्ट्रीम मध्ये जाणारे किती पर्सेंट मुलं आहेत आणि कॉमर्स स्ट्रीम मध्ये जाणारे किती पर्सेंट मुलं आहेत. चला तर मग इथे सगळ्यात आधी आपण सायन्स स्ट्रीमचं करून घेऊयात आणि मग कॉमर्स कडे जाऊया. सो पर्सेंटेज ऑफ स्टुडंट्स हॅव्हिंग इन्क्लिनेशन टुवर्ड्स सायन्स स्ट्रीम, 150 पैकी 90 मुलं असे आहेत की ज्यांना सायन्स स्ट्रीम मध्ये जायचं आहे. सो याचं पर्सेंटेज काय असणार आहे? कशा प्रकारे आपण पर्सेंटेज फाइंड आउट करणार? 150 पैकी 90 जणांना मल्टिप्लाइड बाय 100. आता हा 0 जाणार, हा 0 जाणार. 9 आणि 15 दोन्ही 3 च्या टेबलमध्ये आहेत. सो 3 ने डिवाइड करू शकतो. 3 3s are 9 and 3 5s are 15. या 5 ने 100 ला डिवाइड करा. 5 1s are 5, 5 2s are 10, 5 0s are 0. 20 into 3 किती झाले? 60. तर 60% मुलं असे आहेत फर्स्ट स्कूलमध्ये की ज्यांना सायन्स स्ट्रीमकडे जायचं आहे. चला सेकंड स्कूलमध्ये किती पर्सेंट मुलं आहेत ते आपण फाइंड आउट करूयात ज्यांना सायन्स स्ट्रीम मध्ये जायचं आहे. सो 80 पैकी 60 मुलं असे आहेत की ज्यांना सायन्स स्ट्रीम मध्ये जायचं आहे. सो याला पर्सेंट मध्ये कन्वर्ट करण्यासाठी 100 ने मल्टिप्लाय करावं लागणार. आता हा 0 गेला, हा 0 गेला. 2 3s are 6, 2 4s are 8. 4 ने 100 ला डिवाइड करा. 4 1s are 4 आणि 4 2s are 8. त्यानंतर ना 10 मधून 8 सबट्रॅक्ट केल्यानंतर ना 2 रिमेनिंग राहतं. सो 2 0 20 झालं. मग 4 5s are 20. आता 25 into 3 करा. 25 into 3 किती होतात? 25 into 3 होतात 75. सो इथे 75% मुलं असे आहेत की ज्यांना सायन्स मध्ये जायचं आहे. चला थर्ड स्कूल पाहूयात. टोटल किती आहेत? 50. त्यापैकी 25 जणांना सायन्स मध्ये जायचं आहे. पर्सेंटेज मध्ये फाइंड आउट करूया त्याला. सो हे पहा इथे हा 25 1s are 25 आणि 25 2s are 50. 2 ने 100 ला डिवाइड करा. 2 5s are 10 and 2 0s are 0. इथे 50% मुलं असे आहेत की ज्यांना सायन्स मध्ये जायचं आहे. फोर्थ स्कूल पाहूयात आता. 40 पैकी 16 मुलांना सायन्स मध्ये जायचं आहे म्हटल्यावर किती पर्सेंट मुलांना सायन्स मध्ये जायचं आहे? मल्टिप्लाइड बाय 100 करूयात. 0 गेला, 0 गेला. 4 1s are 4, 4 4s are 16. 10 into 4 किती झाले? 40. सो 40% मुलं असे आहेत फोर्थ स्कूल मध्ये ज्यांना सायन्स स्ट्रीम मध्ये जायचं आहे. आता चला कॉमर्स स्ट्रीम मध्ये किती पर्सेंट मुलांना जायचंय ते फाइंड आउट करूयात. आता ते फाइंड आउट करणं खूप इझी आहे, बरोबर. 60% मुलांना जर सायन्स मध्ये जायचंय तर रिमेनिंग जे मुलं आहेत त्यांना कॉमर्स मध्ये जायचंय असा त्याचा अर्थ होतो. सो
इथे राईट करूयात. पर्सेंटेज ऑफ स्टुडंट्स हॅव्हिंग इन्क्लिनेशन टुवर्ड्स कॉमर्स स्ट्रीम. 100% पैकी 60% मुलांना सायन्स घ्यायचंय, बरोबर. मग रिमेनिंग किती राहिले? 40%. 40% मुलांना कॉमर्स घ्यायचं आहे. सो 100 - 60 इज इक्वल टू 40. अशाच प्रकारे इकडे सुद्धा आपल्याला करता येणार आहे. 100 पैकी 75 जणांना सायन्स स्ट्रीम मध्ये जायचंय म्हटल्यावर कॉमर्स मध्ये जाणारे किती शिल्लक राहिले? 25%. आता थर्ड स्कूल मध्ये 50% मुलांना जायचंय सायन्स मध्ये, मग 50% मुलांना कॉमर्स मध्ये जायचंय. फोर्थ स्कूल मध्ये 40% मुलांना सायन्स मध्ये जायचंय, मग रिमेनिंग किती राहिले? 60. 100 मधून 40 सबट्रॅक्ट केल्यानंतर ना 60. सो 60% मुलांना कॉमर्स मध्ये जायचं आहे. सो इथे आपल्या सगळ्या गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत. किती पर्सेंट मुलांना सायन्स स्ट्रीम घ्यायचं आहे, किती पर्सेंट मुलांना कॉमर्स स्ट्रीम घ्यायचं आहे. चला पर्सेंटेज बार ग्राफ आता ड्रॉ करून घेऊयात. त्यासाठी काय करायचंय? बार ग्राफ घ्यायचा आहे. अशा प्रकारे ग्राफ पेपर असतो, या साईडला तुमचं पेज असतं, त्या पेजवर तुम्हाला हे सगळं सॉल्व्ह करायचं आहे. आणि आता आपल्याला जेवढी इन्फॉर्मेशन गरजेची आहे ना तेवढीच इन्फॉर्मेशन आपण ठेवूयात. बाकीचं काही आपल्याला इथे ग्राफ पेपरवर शो नाही करायचंय. आपल्याला काय शो करायचंय? फक्त सायन्स स्ट्रीम मध्ये किती पर्सेंट मुलं जाणार आहेत आणि कॉमर्स स्ट्रीम मध्ये किती पर्सेंट मुलं जाणार आहेत. सो तेवढीच इन्फॉर्मेशन आपण इथे अशा प्रकारे राईट करून घेऊयात, म्हणजे आपला गोंधळ होणार नाही. इथे बरेच नंबर्स आहेत की नाही, मग आपण चुकून कोणताही नंबर इथे घेऊ शकतो त्यासाठी. सो चला, एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस. स्केल काय राईट करणार? ऑन वाय ऍक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10%. इंटरसेक्टिंग जो पॉइंट आहे एक्स आणि वाय ऍक्सिसचा तो 0. त्यानंतर 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90 अँड 100. खाली काय आहे? इथे सगळ्या स्कूल्स आहेत ना, फर्स्ट स्कूल, सेकंड, थर्ड अँड फोर्थ. सो इथे राईट करूयात स्कूल्स फर्स्ट, सेकंड, थर्ड अँड फोर्थ. ओके, आता पुढे आपला सगळे बार पर्सेंटेज बार ग्राफ आहे म्हटल्यावर सगळे 100चे शो करावे लागणार. चला मग 100चे आपण इथे ड्रॉ करून घेऊया. ओके, सगळे ड्रॉ करून झालेले आहेत. आता सायन्स स्ट्रीमचा कोणता कलरचा बार दाखवायचा आणि कॉमर्सचा कोणता ते ठरवायचे आपल्याला, ओके नाही. सो आपण सायन्स वाला शो करणार आहोत ना इथे, आणि रिमेनिंग जे आहे ते कॉमर्स. सो रिमेनिंग वाल्यांना व्हाईट घेऊयात आणि सायन्स वाल्यांना तो ब्लू कलरचा आपला बार घेऊयात. सो ब्लू कलरचा बार काय शो करतोय? सायन्स स्ट्रीम, आणि व्हाईट कलरचा बार शो करणार आहे कॉमर्स स्ट्रीम. ओके, आता फर्स्ट स्कूलमध्ये 60% मुलं असे आहेत की ज्यांना सायन्स घ्यायचंय. 60 कुठे आहे? इथे, ओके नाही. सो चला इथे आपण एक लाईन ड्रॉ केली आणि आपला हा बार ड्रॉ करून झाला. त्यानंतर सेकंड स्कूलमध्ये 75% मुलं अशी आहेत की ज्यांना सायन्स घ्यायचंय. 75 कुठे आहे? तर हे पहा, इथे 70 आहे, इथे 80 आहे. मग त्यांच्या मधली जी लाईन असणार आहे ती असणार आहे 75 ची. हे पहा, रुलरने पण तुम्ही अशा प्रकारे चेक करू शकता. इथे 70, इथे 80, मग त्याच्या मधली ही लाईन आहे की नाही, मग त्याच लाईनवर बरोबर आपल्याला पेन्सिलने अशा प्रकारे ड्रॉ करून घ्यायचंय आणि मग आपला बार ड्रॉ करायचा आहे, म्हणजे आपलं चुकणार नाही. नेक्स्ट थर्ड स्कूल, 50% मुलांना सायन्स घ्यायचं आहे. 50% हे पहा इथे रुलरने सुद्धा तुम्ही चेक करू शकता. व्यवस्थित लाईन तुम्हाला ड्रॉ करून घ्यायची आहे रुलरने आणि मग बार अशा प्रकारे शो करायचा आहे. आता फोर्थ स्कूल, किती? 40% मुलांना सायन्स घ्यायचं आहे. 40, चला रुलर घ्या, 40 मॅच करा, लाईन मारा आणि बार ड्रॉ करा. ओके, झालं. 40% मुलांना सायन्स घ्यायचंय. आता रिमेनिंग जे आहे ते काय आहे? कॉमर्स वाले आहेत. सो इथे हे 40% कॉमर्स, इथे 25% कॉमर्स, इथे 50% कॉमर्स आणि इथे 60% कॉमर्स वाले. सो अशा प्रकारे आपला हा प्रॅक्टिस सेट 11.3 कम्प्लीट सॉल्व्ह करून झालेला आहे. आय होप तुम्हाला आता कोणत्याही प्रकारची डिफिकल्टी हा प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करताना येणार नाही आणि अशा प्रकारचे क्वेश्चन्स तुम्हाला एक्झाम मध्ये आले तर आउट ऑफ मार्क्स तुम्ही येस मिळवणार म्हणजे मिळवणारच. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.